नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाच्या बी.कॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 BRF या विषयाचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही परीक्षा देत असताना सुरुवातीला मागील वर्षाचं प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला परीक्षा हे कशा प्रकारची असेल, परीक्षेचं स्वरूप कसं असेल, परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यावरून आपल्याला अभ्यास कसं करायचं हे आपल्याला समजतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका त्याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च एप्रिल 2024 तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 5 एप्रिल 2024 ची ही प्रश्नपत्रिका आहे. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. एकूण 8 प्रश्न असणार आहेत आणि 8 मार्कासाठी हा पहिला प्रश्न असणार आहे. म्हणजे एक प्रश्न एका मार्कासाठी असणार आहे. बघा, पहिला प्रश्न, तक्रारीचे कारण घडल्यापासून टिंबटिंबमध्ये ग्राहक तक्रार दाखल करावी लागते. बघा, जर तक्रार करायची असेल तर त्यासाठी कालावधी किती आहे, किती लागणार आहे किंवा किती कालावधी आहे असा प्रश्न आपल्याला विचारला या ठिकाणी. ऑप्शन ए 30 दिवस, ऑप्शन बी 1 महिना, ऑप्शन सी 3 महिने आणि ऑप्शन डी 2 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 2 वर्ष. ऑप्शन डी म्हणजे तक्रारीचे कारण घडल्यापासून 2 वर्षामध्ये ग्राहक तक्रार दाखल करावी लागते. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध टिंबटिंबमध्ये अपील करावी लागते. बघा, ऑप्शन ए राज्य आयोग, ऑप्शन बी राष्ट्रीय आयोग, ऑप्शन सी उच्च न्यायालय आणि ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालय. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी राष्ट्रीय आयोग. म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध जर अपील करायचं असेल, समाधानकारक उत्तर मिळालं नसेल किंवा समाधानकारक निकाल लागला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रीय ग्राहक मध्ये अपील करू शकता. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रीय आयोग. पुढे बघा, ऑप्शन क्रमांक सी, एक व्यक्ती एका वेळेस जास्तीत जास्त टिंबटिंब कंपन्यांची संचालक असू शकते. ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 20 आणि ऑप्शन डी 100. बघा, हा जो प्रश्न आहे तो कंपनी कायदा 2013 या टॉपिकवर आधारित आहे. कंपनी कायदा 2013 नुसार एक व्यक्ती जास्तीत जास्त 20 कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 20. म्हणजे जास्तीत जास्त 20 कंपन्यांमध्ये तो संचालक म्हणून काम करू शकतो. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी बघूयात. प्रश्न क्रमांक 4 बघा, जर त्यापेक्षा वेगळी संख्या नियमावलीमध्ये नसेल तर सार्वजनिक कंपनीच्या सभेसाठी टिंबटिंब घनसंख्या आवश्यक असते. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 200 आणि ऑप्शन डी अमर्यादित. बघा, कंपनी कायदा 2013 नुसार जर नियमावलीमध्ये संख्या जर उल्लेख केला नसेल, सभेसाठी घनसंख्या जर उल्लेख केला नसेल तर अशा वेळी 5 सभासद 5 घनसंख्या असणे आवश्यक असते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 5. पुढे बघा, सेबीच्या मंडळावर अर्थ आणि कंपनी कायद्याचे प्रशासन या खात्यातील टिंबटिंब सदस्य असतात. ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी 5. तर बघा, सेबी कायदा 1992 ह्या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. सेबीचे एकूण 9 सदस्य असतात. त्यामध्ये अर्थ आणि कंपनी कायद्याचे प्रशासन या खात्यातील एकूण 2 सदस्य असतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2.
पुढे बघा प्रश्न क्रमांक 6 टिंबटिंब हे सेबीचे कार्य आहे. कंपन्यांची नोंदणी, भागीदारी संस्थेची नोंदणी, भाग दलालांची नोंदणी आणि यापैकी सर्व. तर बघा सेबी कायदा 1992 नुसार सेबी ही जी संस्था आहे ती भाग बाजारावर नियंत्रण ठेवते. त्याचबरोबर भाग दलाल यांची नेमणूक, त्यांना प्रमाणपत्र देण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. म्हणून भाग दलालांची नोंदणी हे सेबीचे मुख्य कार्य आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भाग दलालांची नोंदणी. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी 7वा प्रश्न बघा, ज्या समितीच्या शिफारशीनुसार दक्षता आयुक्तांची नियुक्ती केली जाते तिचे अध्यक्ष हे टिंबटिंब असतात. बघा हा जो प्रश्न आहे तो केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 CVC ऍक्ट या कायद्यावर आधारित हा प्रश्न विचारला गेला आपल्याला. बघा दक्षता आयुक्तांची जी नियुक्ती असते त्यासाठी एक समिती नेमणूक केली जाते आणि त्या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते पंतप्रधान असतात. पंतप्रधान हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. ठीक आहे, म्हणून प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पंतप्रधान. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8 दक्षता आयुक्ताला त्याच्या पदावरून हटवण्यासाठी टिंबटिंबद्वारे चौकशी केली जाते. बघा पुन्हा एकदा CVC ऍक्ट म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 यावर आधारित हा प्रश्न आहे. जर दक्षता आयुक्ताला पदावरून हटवायचं असेल तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार बघा सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून हटवतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयाने जर त्यांना शिफारस केली असेल, त्यांचा निकाल आला असेल तर त्यावेळेस राष्ट्रपती त्यांना पदावरून हटवू शकतात. ठीक आहे, तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. पुढे बघा आपण आणखी काही प्रश्न बघूयात म्हणजे आपल्याला अभ्यास कसं करायचं हे लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 2 खालील संकल्पना स्पष्ट करा. एकूण 4 प्रश्न आहेत, 2 प्रश्न आहेत, एकूण 4 मार्क आहेत. 2 प्रश्न म्हणजे 2 प्रश्नासाठी 4 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले गेले. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधित व्यापारी पद्धती आणि पुढे दुसरा प्रश्न आहे तो सूत्रधारक कंपनी आणि दुय्यम कंपनी असा प्रश्न विचारला गेलाय. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा कोणतेही 2 आणि 6 मार्कासाठी हे प्रश्न आहे. एकूण 3 प्रश्न तुम्हाला विचारले त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अनुचित करार. दुसरा प्रश्न आहे प्रतिभूती बाजारामधील दलालांची नोंदणी प्रक्रिया आणि तिसरा प्रश्न आहे दक्षता आयुक्तांची नियुक्ती आणि निष्कासन. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 10 मार्कासाठी हा एकच प्रश्न आहे, तिथं आपल्याला ऑप्शन नाहीये. बघा ग्राहक तक्रार दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय आयोगाची कार्यपद्धती पूर्णपणे स्पष्ट करा. हा एक प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 5 जो आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 12 मार्काला प्रश्न आहे. एकच प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे दोन्हीपैकी. कंपनीच्या सभेचे प्रकार आणि वैध सभेसाठी आवश्यक घटक स्पष्ट करा असा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो सेबीच्या मंडळाची स्थापना, रचना आणि अधिकार स्पष्ट करा असा प्रश्न विचारले. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला दोन्हीपैकी जो प्रश्न सोपा वाटतो आणि ज्याबद्दल आपण भरपूर लिहू शकतो असा प्रश्न आपण या ठिकाणी निवड करून लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका बीकॉम 3rd इयर सेमिस्टर 6 या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.